भारताच्या फॉरेक्स मार्केटमध्ये एक मोठी डेव्हलपमेंट समोर आलेली आहे. याचाच रुपयावरती नक्की काय परिणाम होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या 24 ऑगस्ट 2026च्या ऑफिशियल अपडेटनुसार 21 ऑगस्ट 2026 पर्यंत आरबीआयच्या USD-INR स्वॅप फॅसिलिटी अंतर्गत $73 बिलियन फॉरेन एक्सचेंज इन्फ्लो मोबिलाइज झालेला आहे. यापैकी $65.40 बिलियन हे FCNRB मधून आलेले आहेत. याचाच अर्थ असा की फॉरेन करन्सीचा इन्फ्लो वाढलेला आहे. यामुळे बँकिंग सिस्टीम मध्ये डॉलर लिक्विडिटीला तिथं सपोर्ट मिळू शकतो आणि बाकीचे काही इतर फॅक्टर आहेत हे जर स्थिर राहिले तर नक्कीच आपल्याला तिथं रुपया स्ट्रॉंग झालेला बघायला मिळू शकतो. $73 बिलियन इन्फ्लो आला म्हणजेच आपण लगेच USD-INR कडे सेलचा विचार करू शकत नाही. USD-INR वरती DXY असेल, FIIचा कॅश इन्फ्लो असेल, ट्रेड बॅलन्स असतील, क्रूड ऑइल असेल आणि आरबीआयचे इंटरव्हेन्शन ह्या सर्व गोष्टींचा प्रभाव तिथं USD-INR वरती पडत असतो. नक्कीच आपल्याला तिथे इन्फ्लो वाढलेला दिसतोय, परंतु आपला रुपया स्ट्रॉंग कितीपर्यंत होऊ शकतो हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळात USD-INR ची प्राइस ही $90 पर्यंत येऊ शकते का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं असणार आहे.